अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरुद्ध जे युद्ध पुकारलंय, या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसायला आता सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला शेअर मार्केट तेवढेच काय ते पडलेले होते, सामान्य माणसाला झटका बसला नव्हता. पण आता संपूर्ण भारतात LPG सिलेंडरसाठी एक मोठी टंचाई निर्माण होते आहे. मुंबईमध्ये जवळजवळ 20% हॉटेल्स सध्या बंद झालेली आहेत. चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, बेंगलुरू या शहरांमध्ये तर अशी परिस्थिती आहे की पुढच्या 2 दिवसात जर नेहमीप्रमाणे LPG सिलेंडर्स मिळाले नाहीत तर 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकार म्हणतंय की LPGचा शॉर्टेज अजिबात नाही, पण तरी देखील सरकारने एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट नावाचा जो कायदा आहे तो आता लागू केलाय. मग नेमकं चाललंय काय, नेमकं परिस्थिती काय आहे, LPG सिलेंडर्सची भीती किती मोठी आहे, परिस्थिती किती बिकट आहे, ते सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. सगळ्यात पहिल्यांदा हे बघायला पाहिजे की भारताला LPGचा फटका बसायचं कारण काय. प्रत्यक्षात अजून आपण पेट्रोल डिझेलच्या बद्दल इतक्या सिरियसली बोलत नाहीये, आपण बोलतोय LPG सिलेंडर बद्दल. याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की भारतामध्ये जो LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, जो कुकिंग गॅस म्हणून सध्या आपण घरात वापरतो, हा घरगुती गॅस सगळा जवळजवळ 60% गॅस हा आयात केला जातो. उरलेला 40% गॅस भारतामध्ये काही ठिकाणी सापडतो. हा 60% गॅस जो आपण आयात करतो यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो मध्य पूर्वेतून येणाऱ्या गॅसचा. यामध्ये सौदी अरेबिया, कतार, कुवेत या देशांच्याकडून आपण जवळजवळ 90% घरगुती गॅस आयात करतो आणि तो येतो कुठून तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून. म्हणजे हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे जी सध्या प्रॅक्टिकली बंद आहे. प्रत्यक्षात इराणनं भारतासाठी त्यावर बंदी घातलेली नाही आहे, चीनसाठी घातलेली नाही आहे, पण प्रत्यक्षात ती सामुद्रधुनी सध्या प्रॅक्टिकली बंद आहे. कारण तिथून जर कोणी येत असेल आणि त्यावर जर टँकरवरती इराणनं किंवा अमेरिकेनं कुणीही हल्ला केला तर त्याचा परिणाम त्या देशाला भोगावा लागू शकतो. म्हणून सध्या ही प्रॅक्टिकली बंद असलेल्या सामुद्रधुनीतून गॅस आणि क्रूड ऑइल दोन्हीची देखील आयात करता येत नाहीये, त्यामुळे भारताला फटका बसतोय. याशिवाय भारतात काही ठिकाणी हा आपण गॅस मिळवू शकतो. त्यामध्ये मुंबई हाय नावाचं जे काही ठिकाण आहे मुंबईपासून जवळ समुद्रामध्ये, ते तुम्हाला माहिती आहे. याशिवाय कृष्णा गोदावरी रिव्हर बेसिनमध्ये मिळतो, बाडमेरमध्ये, आसाम ऑइल फील्ड्समध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी मिळतो. पण सगळ्यात जास्त जी आयात आहे ती आपल्याला करावी लागते आणि या आयातीचा आपल्याला फटका बसतोय. एकूण जर 60% आयात करत असू, या 60% पैकी 90% आपण मध्य पूर्वेतून आयात करतोय. आणि भारताची एकूण वर्षाला लागणारी जर आयात बघितली तर अत्यंत जास्त आहे, ती आहे 31 मिलियन टन्स LPG पर इयर. आणि एवढा गॅस तर भारत बनवू शकत नाही किंवा आपल्याकडे कुठल्याही ठिकाणी मिळवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला या बाकीच्या मध्य पूर्वेतल्या देशांच्यावर अवलंबून राहावंच लागतं. आणि त्यामुळेच म्हणजेच ही हॉर्मुझ जी सामुद्रधुनी आहे ती बंद झाल्यामुळेच भारताला सर्वात जास्त फटका बसलाय. आणि सध्या भारतामध्ये येणाऱ्या LPG जे गॅस सिलेंडर्स आहेत त्याचं प्रमाण कमी झालंय. आता हा गॅस सिलेंडर जो कमर्शियली वापरला जातो तो वेगळा वापरला जातो, घरगुती कारणांसाठी वापरला जातो तो वेगळा जातो. त्या दोन्हीमध्ये देखील प्रायोरिटी ठरवायला लागते. आणि भारत सरकारनं आता एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचा कायदा लागू केलाय सध्याच्या परिस्थितीमध्ये. त्यामुळं काही ठिकाणी ज्यांना प्रायोरिटी सेक्टर आहेत, ज्या ठिकाणी गॅस दिलाच पाहिजे अशा ठिकाणांना पहिला यामध्ये गॅस दिला जातो. उदाहरणार्थ हॉटेल्सला नंतर पुरवठा केला तर चालतो, सगळ्यात पहिल्यांदा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सला द्यायला पाहिजे, हॉस्पिटल्सला द्यायला पाहिजे. म्हणजे यांना अगोदर प्रायोरिटी दिली जाते आणि नंतर प्रायोरिटी दिली जाते ती हॉटेल्सना, रेस्टॉरंट्सना, या गोष्टींना. त्यामुळं सगळ्यात मोठा फटका या हॉटेल्सना वगैरे आता बसायला सुरुवात झालेली आहे. ज्या हॉटेल्सची रिक्वायरमेंट दिवसाला 3-4 सिलेंडर अशी असते, कारण हॉटेल्सला मोठ्या प्रमाणावर गॅस लागतो. रोजच्या रोज कंटिन्युअसली 12-12 तास, 15-15 तास हॉटेलमध्ये गॅस चालू असतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांची रिक्वायरमेंट देखील खूप जास्त असते. आणि आता मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, बेंगलुरू या सगळ्या शहरांमध्ये हा फटका बसायला लागलाय. आणि तिथं जे LPG गॅस सिलेंडर्स मिळायचे ते सिलेंडर्स आता कमी तरी मिळायला लागलेत किंवा काही ठिकाणी मिळतच नाहीत. त्यामुळे 50% हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पुढच्या 2-3 दिवसातली ही परिस्थिती सगळीकडे निर्माण होऊ शकते, असं तिथल्या हॉटेल संबंधात काम करणाऱ्या ज्या हॉटेल मालकांच्या असोसिएशन्स आहेत त्यांचं असं म्हणणं आहे. आता मग सध्या भारतानं काय धोरण अवलंबलंय, तर भारत सरकार जरी म्हणत असलं की आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं LPGचं शॉर्टेज नाही, आपल्याकडे पुढच्या काही दिवसांसाठी पुरेल इतकं LPG आहे, पण प्रत्यक्षात भारतानं आता 60 रुपयांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या आहेत. कमर्शियल गॅससाठी 114 रुपयांनी किमती वाढवलेल्या आहेत. याशिवाय गॅस रजिस्टर करण्यासाठी, नवीन गॅसचं बुकिंग करण्यासाठी जी 21 दिवसांची विंडो असते ती आता वाढवून 25 दिवस केलेली आहे. म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त गॅसचा वापर कमी व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करायला लागलेलं आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे. ते म्हणतायत की
जी आताच गॅसच्या किमतीमध्ये वाढ होते किंवा क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये वाढ होते, हा एक टेम्पररी शॉक आहे. काही दिवसांनी ज्यावेळेला युद्ध हे संपेल, त्यानंतर या किमती भराभरा खाली येतील आणि अमेरिकेला वाचवण्यासाठी, जगाला वाचवण्यासाठी ही एक छोटीशी किंमत आहे, ती तुम्हाला सर्वांना द्यायला लागेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. अर्थात म्हणजे फक्त अमेरिकेला वाचवण्यासाठी जगातल्या सगळ्या देशांनी आणि जगातल्या सगळ्या देशातल्या सगळ्या लोकांनी किंमत का द्यायची? या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणी देत नाही. पण प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प यांना अजूनही फरक पडत नाही, कारण अमेरिकेमध्ये त्यांच्या देशामध्ये क्रूड ऑइल सापडतं, मध्य पूर्वेमध्ये क्रूड ऑइल सापडतं, रशियामध्ये क्रूड ऑइल सापडतं. त्यामुळे हे जे मोठे मोठे काही देश आहेत, त्यांना प्रत्यक्षात गॅसचा, क्रूड ऑइलचा, पेट्रोल डिझेलचा कोणताही तुटवडा कधीच निर्माण होत नाही आणि त्यामुळे ते या गोष्टीला घाबरत नाहीत. पण भारतासारख्या देशाची मात्र परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. आपण या सगळ्या गोष्टींसाठी आयातीवर अवलंबून असतो, दुसऱ्या देशांच्यावर अवलंबून असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने निर्णय घेता येत नाहीत आणि कुठल्याही युद्धात आपण अशा प्रकारे उडी मारू शकत नाही. पण दुसरी एक गोष्ट बोलता बोलता डोनाल्ड ट्रम्प काल बोलून गेले, ती म्हणजे हे युद्ध आता लवकरच संपणार आहे. अमेरिका जिंकण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे हे युद्ध लवकर संपू शकतं असं ते सांगितलं. त्यामुळं थोड्या प्रमाणात क्रूड ऑइलच्या किमती आज कमी झालेल्या दिसल्या, पण प्रत्यक्षामध्ये असं असलं तरी इराणनं आता सांगितलंय की तुम्ही युद्धाला सुरुवात केलेली होती, आता युद्धाचा शेवट आम्ही करू. म्हणजे थोडक्यात इराण आता थंड घ्यायला किंवा युद्ध थांबवायला तयार नाही. हे इराणच्या या सगळ्या म्हणजे त्यांचे जे स्टेटमेंट्स येत आहेत त्यांच्या डिफेन्स मिनिस्टर वगैरेंचे, त्यावरून लक्षात येते. त्यामुळे परिस्थिती बिघडत जाऊ शकते. तरीही घाबरून होर्डिंग किंवा साठवणूक वगैरे करू नका. पण तरी देखील ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्यांच्यासाठी लक्ष द्या, थोडंसं जागरूक राहा आणि या गोष्टींची माहिती घ्या. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.